नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज ऑगस्टचा हप्ता आणि अपात्रच्या दोन गोष्टीची अपडेट मी आज तुम्हाला देणार आहे. बघा, असं मानलं जात आहे की ऑगस्टच्या हप्त्यामध्ये उर्वरित ज्या पेंडिंग लाडक्या बहीण आहेत त्यांना कन्क्लूड करून म्हणजेच इन्क्लूड करून जे आहे टाकून परत एकदा त्यांचा लाभ सुरळीत करण्याचा प्रयत्न होणार आहे. आणि यानंतर मात्र सगळी सविस्तर माहिती जी आहे मी तुम्हाला याची देणार आहे. तसेच आज पेपरमध्ये कोणती सगळ्यात मोठी बातमी आली न्यूजला, तीही लाडक्या बहिणीबद्दल. मग आता यामध्ये जे आहे काही गोष्टी अशा आहेत की तुम्हाला टेन्शन देऊ शकतात, तर काही गोष्टी आनंद देऊ शकतात. त्यासोबतच आपल्याला ऑगस्ट महिन्याची पैसे यायची डेटसुद्धा त्यांनी दिलेली आपल्याला पाहिजे आहे, जेणेकरून ऑगस्ट महिन्यात आपल्याला पैसे कधी भेटतील. यासोबतच मात्र तुम्हाला ज्या लाडक्या बहिणींना पेंडिंग ठेवले त्यांच्यासोबत किती लाडक्या बहिणी पेंडिंग राहणार आणि किती होत्या याचा थोडासा एक टेंटेटिव्ह अंदाजसुद्धा त्यांनी दिला आहे. बघा, सगळं जे आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचं आहे. मात्र तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल, सगळ्या गोष्टी समजतील, फायदासुद्धा समजेल. ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करू. बघा, आजच्या ई सकाळमध्ये बातमी आली, म्हणजेच काय तर साम टीव्हीला बातमी आली, लाडकी बहीण योजना ऑगस्टचे पैसे थांबवण्याची कारणे. आता बघा, एक छोटीशी न्यूज अपडेट जी आलेली आहे ती अशी आहे की 15 दिवसात ज्यावेळेस जे पैसे 15 दिवसात जे आहे डॉक्युमेंट क्लिअर करा, 15 दिवसात तपासणी करा असं सांगितलं. त्याचं कारण असं असू शकतं की ऑगस्ट महिन्याच्या पैशासोबत ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना जून जुलैचे पैसे सोबत येणार. म्हणजेच किती, 4,500 रुपये हप्ता, जून जुलैचा 4,500 रुपये हप्ता ते कधी येणार, ऑगस्टच्या पैशासोबत. मात्र कोणाला येणार यावर आजची बातमी आलेली आहे. बघा, एक सगळ्यात मोठी न्यूज मी तुम्हाला दिली की ऑगस्टच्या पैशासोबत जे आहे जून आणि जुलैचे पेंडिंग लवकर काढा. म्हणजेच काय, जून आणि जुलैमध्ये पात्र असतील किंवा अपात्र असतील ती यादी आम्हाला लवकर द्या असं सरकार सांगत आहे, जेणेकरून लाडक्या बहिणीचा संभ्रम जे आहे दूर व्हावा आणि दूध का दूध पाणी होऊन जे काही लाडक्या बहिणी पात्र आहेत ते आमच्यापाशी याव्या आणि अपात्र जे आहेत त्यांचे फॉर्म रद्द करावे, जेणेकरून आम्हाला त्यांचे उर्वरित थकबाकी जे आहे 2 महिन्याची ती देता येते. म्हणजेच काय, तर 4,500 रुपये हप्ता जे आहे त्यांना देता येतो आणि 1,500 रुपये हप्ता जे आहे बाकीच्या ऑगस्टच्या रेग्युलरच्या बहिणीला. मात्र यासाठी जे आहे सरकारने जे आहे अंगणवाडी सेविकांना चांगलंच कामाला लावलं आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की सगळ्या प्रकरणात एक गोष्ट आपल्याला संशय वाढवते, ती म्हणजे की बाबा 15 दिवसातच ही जी आहे छाननी पूर्ण करा म्हणून आदेश दिले आहेत. आणि ही आदेश 8 ते 9 तारखेला गेलेले आहेत. म्हणजे त्या 25 ते 30, 25-28 तारखेपर्यंत हे पूर्ण होऊ शकतात. आणि लाडक्या बहिणी त्यातल्या पात्रच्या पात्र राहतील, अपात्र जे आहेत त्या अपात्र होतील. मात्र त्यामध्ये काही निकष दिले आहेत, जी आजची बातमी आहे. तर त्या दोन गोष्टी आहेत. एक तर अपडेट ही होती की तुम्हाला तिन्ही महिन्याचं सोबत भेटू शकतात. आणि दुसरी महत्त्वाची अपडेट बघा जी आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे ऑगस्टचे पैसे थांबण्यामागचे कारण. बघा, जुलैचा हप्ता वितरित झाला आहे. आता हे आपण मान्य करतो की जुलैचा हप्ता वितरित झाला आहे. महिलांना ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. 42 लाख अर्ज जे आहेत बाद आहेत. जवळपास 42 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. ही गोष्ट आपण पहिले सांगितली होती. ही आकडा सरकारचाच आहे. यानंतर बघा, त्यापैकी 26 लाख महिला अपात्र ठरवल्या आहेत. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती, अजूनही पडताळणी सुरू आहे. बघा, 42 लाख फायनल वर्डिक्ट होतं, 42 लाख फायनल आकडा होता. त्यापैकी मग परत छाननीमध्ये काय झालं की हा आकडा 26.34 आला. म्हणजेच काय, तर 26,34,00,000 आला. मग आता 26,34,000 आला तर ही छाननी आता कुठे करावं लागेल, तर ग्राउंड लेवलला. जी ऑनलाईन छाननी होती त्याच्यात त्याला कळालं की हा 42 लाखाचा जो आकडा आलाय तो चुकीचा आहे. याच्यात आपल्याला एकदा परत एकदा जे आहे यामध्ये जे आहे आपल्याला छाननी करण्याची गरज आहे. मग त्यांच्या लेवलला त्यांनी छाननी केली तर 42 लाखामधून 26 लाख अपात्र निघाल्या, 26,34,000. मग आता हा फायनलाइज कसा करायचा, आता फायनलाइज आता ग्राउंड लेवलला जायचं, ग्राउंड लेवलला सगळे कागदपत्र तपासायचे आणि मगच बघायचं की याच्यातून सुद्धा किती पात्र आहेत आणि किती अपात्र आहेत. तर सध्या ही प्रोसेस चालू आहे. आता बघा, ही तर तुम्हाला सांगितलं. अपात्र होण्याची कारणं बघा त्यांनी आज काय दिलेली आहेत आजच्या बातमीमध्ये. वय 21 ते 65 दरम्यानचे नसणे. म्हणजे काय, तुमचं वय 21च्या कमी, 20 वर्षाच्या लाडक्या बहिणीला फायदा कसा भेटेल किंवा 66 वर्षाच्या लाडक्या बहिणीला फायदा कसा भेटेल, तर या गोष्टी ज्या आहेत मध्ये येत आहेत. यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल. बघा, यांनी यांनी उल्लेख जे आहे कुटुंबाचा दिलेला आहे की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न, आता जवळपास कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ग्रँड पकडत नाही तर माझ्या माहितीप्रमाणे, कारण तुमचं इंडिव्हिज्युअल तुमचं किंवा तुमच्या नवऱ्याचं पकडताल.
किंवा तुमचंच स्वतःचं पकडताल, पण कुटुंबाचं पकडताल असं मला वाटत नाही. तरी याबद्दल मी सविस्तर चर्चा पुढच्या व्हिडिओला माहिती काढून घेईल. कारण कसं आहे, तुमच्या कुटुंबात कोण राहत आहे, कोण नाही याचा काही संबंध सरकारला नसायला पाहिजे. तरी पण याबद्दलची मी साशंका पुढच्या व्हिडिओला क्लिअर करेल. बघा पुढचा मुद्दा बघा, लाभार्थी सरकारी कर्मचारी असणे. म्हणजे जो लाभ घेतो, जो लाभार्थी आहे तो सरकारी कर्मचारी असणे. हा तर मुद्दा एकदमच चुकीचा आहे. कारण सरकारने पहिलेच ग्राह्य दिलेलं होतं की या मुद्द्याला आम्ही कोणतेही जे आहे तर या मुद्द्याला म्हणजे तुम्हाला सरकारी असतं म्हणजे 25-30 हजाराच्या पुढे सर पगार आणि तुम्ही लाडकी बहीण कशी होऊ शकता, तुम्ही गरीब रेषेखाली कशी येऊ शकता. त्यामुळे हा तर मुद्दा कटलाच होता. कुटुंबाकडे चारचाकी वाहन असणे याचा अर्थ तर काहीच नाही. VIP लोक आहेत, यांचं तर काही विशेष नाही, हे मोठे माणसं आहेत. चला, कुटुंब करदाते इन्कम टॅक्स भरत असणे हे सुद्धा यांच्याच पंक्तीत बसतात. ह्या तर लाडक्या बहीण गरीब नाहीच आहेत ना, ह्या तर श्रीमंत आहेत. मग याच्यासोबत तर काहीच होऊ शकत नाही हे आपल्याला माहीत आहे. मात्र ज्या खऱ्याच आहेत त्यांच्यासोबतचा झालेला अन्यायावर ही चर्चा चालू आहे. बघा, अंगणवाडी सेविका पडताळणीकरिता अपात्र महिलांच्या घरी जाऊन तपासणी होत आहे, होईल नाही होत आहे. आणि मी तुम्हाला कालही सांगितलं, तुमच्याकडे अंगणवाडी सेविका आली नाही तर कमेंट करून मला सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः अंगणवाडी सेविकांकडे जा. अंगणवाडी सेविका कुठं भेटतील, कोणत्या वार्डला भेटतील, कोणत्या ठिकाणी भेटतील, कोणत्या एका सेविकेला जायचं, पकडायचं, तिला म्हणायचं, "बाई, माझे 2 महिन्यापासूनचे पैसे आले नाही तर अपात्र फॉर्म आहे का?" ती म्हणते, "बाई, तुझ्या घरी दुसरे येणार आहेत, मी येणार नाही." मग तिला म्हणायचं, "बाई, तू एक काम कर, समजून सांग मला की हा फॉर्म अपात्र कशामुळे आहे. तू काय कर, लॉग इन करून दे. मला फक्त नुसतं सांग. तू येऊ नको, पण मला फॉर्म कशामुळे अपात्र आहे सांग. म्हणजे मला 2-3 दिवसात पूर्तता करता येते." असं तिला रिक्वेस्ट करायचं. तिच्या हातातून ते करून घ्यायचं. मग ती आपल्याला फॉर्म बघून सांगेल, की आपल्यालाच जे आहे का त्यांच्याकडे जाऊन जे आहे करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या. आता त्यांची गरज नाही, आपली गरज आहे. त्यांच्याकडे वर्कलोड खूप आहे. एका दिवसात 50-50, 100-100 फॉर्म त्यांना तपासावं लागेल. तर अंगणवाडी सेविका असतातच किती आणि त्यांना 26 लाख लोकांची जी आहे माहिती तपासणं एवढं हँडल होऊ शकत नाही. त्यातही बरेच मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगितले. एका घरात तिघं असणारे, ते तर कोणीच फॉर्म अपात्र करू देत नाही. ते म्हणाले, ही म्हणाली ह्या दोघींचे करा, ही म्हणाली ह्या दोघींचे करा, ही म्हणाली या दोघींचे करा. तर तिथेही द्यायचं रडगाणं तेच चालू असल्यामुळे जे आहे त्यांना काहीही होऊ शकत नाही. त्यांना तिथं सरकारलाच काही ना काहीतरी त्याच्यामध्ये तोडगा काढावा लागेल किंवा तिन्ही लाडक्या बहीण पात्र करावं लागतील. तर त्या पहिल्याच हेडॅकमध्ये आहे, त्याच्यामुळं त्या काही एवढा इंटरेस्ट घेतील प्रत्येकाला असं वाटत नाही. त्यामुळं आपली आपली तयारी आपण करा. निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना लाभ थांबवला जाईल. बघा, निकष जे आहेत योग्य जे आहेत काटेकोरपणे पाळलेच पाहिजे. मी तर तुम्हाला सांगतो, जे काही सरकारने दिलेले निकष आहेत ते व्यवस्थित आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ह्या 16 जवळपास जे आहे 26 लाखापैकी किमान 14 ते 15 लाख लाडक्या बहिणी परत पात्र होतील. कारण कोणीही उगाच फॉर्म भरत नाही. नियम सगळ्यांना माहीत होते आणि फॉर्म भरला याचा अर्थ एक छोटा टक्का असतो, 10%, 15%, ज्यांना माहीत असून नाही भरला. मात्र असं कोणीही उगाच करत नाही. त्यांच्या काही थोड्या अडचणी असतात तर ह्या बाकीच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत पात्र होतील. मात्र तुम्हालाही सांगतो, हातपाय हलवा. तुम्ही सरकारच्या अंगणवाडी सेविकाची वाट बघत आज येईल, उद्या येईल. तुम्ही थोडंसं हातपाय हलवला ना, तर या गोष्टी साध्य लवकर होतील. बघा, व्हिडिओ मोठा नाही व्हायला पाहिजे. चला, व्हिडिओला नक्की लाईक करा. लाडक्या बहिणींनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय माता दी, जेणेकरून आपल्याला माता राणीचा आशीर्वाद राहील आणि आपले कामं होत राहतील. व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया नवीन अपडेटमध्ये.